तर गाईस आज मी बनवणार आहे कोलंबी फ्राय मसाला. तर गाईस त्यासाठी घेतलेले कोलंबी आणि कोलंबीमध्ये मी आलं लसूणची पेस्ट आणि लाल तिखट मसाला, हळद, मीठ आणि लिंबूचं रस हे लावून 15-20 मिनटं मी ठेवलं होतं. तर आता मी ते बनवायला घेत आहे. आणि त्याचबरोबर घेतलेला आहे बटाटा. मी कोलंबी मसाला फ्राय बनवत आहे सुका, तर त्यामध्ये मी हे बटाटे घालणार आहेत. तर मी ते बटाटे घेतलेले आहेत. आणि तर गाईस यामध्ये घेतलेले टमाटर, शिमला मिरची, कांदा, आलं लसूण ठेसून घेतलेले आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि कोकमाची फोडं आणि त्याचबरोबर सुके मसाले घेतलेले आहेत. लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि मीठ. तर गाईस हे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे कोलंबी मसाल्यासाठी. तर चला आपण आता कोलंबी मसाला फ्राय बनवायचा आहे, तर ते बनवायला घेऊया. तर गाईस इथे मी घेतलेली कढई कोलंबी मसाला फ्रायसाठी. तर त्यामध्ये तेलसुद्धा घातलेलं आहे. आता त्यामध्ये मला घालायचं आहे कांदा. तर आता मी कांदा घालून घेते. तर गाईस तेल घातलेलं आहेच, आता त्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर कांदा घालून घेते. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. गाईस हे एकदम साधी सोपी रेसिपी आहे कोलंबी मसाला फ्रायची. तर ही कोलंबी मसाला फ्राय कोणत्याही भाकरीवर आपण देऊ शकता खायला, जसे की तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी या कोणतीही. तर खूप छान टेस्टी लागतं. आता ह्याला मी कांद्याला तेलामध्ये फ्राय करून घेते. असं फ्राय करून घ्यायचं पटापट. तर गाईस असं छानपैकी कांदा असं फ्राय करून घेतलेला आहे, पाहू शकता. आता यामध्ये घालायचं आहे आलं लसूण. आलं लसूण मी असे बारीक ठेचून घेतलेले आहे. अगर त्या बदले अगर आलं लसूणची पेस्ट वापरायची असेल तर वापरू शकता. आलं लसूण आता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. असं छानपैकी बनवून घ्यायचं आहे कोलंबी मसाला फ्राय. वाटणाच्या मसाल्याचा मी वापर करत नाही आहे. एकदम अशी सुकी मी बनवणार आहे कोलंबी मसाला फ्राय. एकदा असे बनवून बघा. आता हे आलं लसूण सुद्धा छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे टमाटर. तर गाईस खूप छान टेस्टी बनतं कोलंबी मसाला फ्राय. एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. आता टमाटर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ अगोदर कोलंबीला लावून ठेवलेलं होतं, म्हणून मी आता थोडं त्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. आता ह्याला शिजवायला ठेवायचं आहे टमाटरला. तर झाकण लावून मी थोडा वेळ शिजवून घेते. स्लो गॅसवरती ठेवायचे शिजवायला, नाहीतर ते जळून जाईल. झाकण लावून 5-10 मिनटं शिजवायला ठेवते स्लो गॅसवरती. आणि तुम्हाला मी 5-10 मिनिटांनंतर भेटते. गाईस आता बघूया टमाटर शिजले की नाही. 5-10 मिनटं झालेले. स्लो गॅसवरती ठेवल्यामुळे त्याला 5-10 मिनटं शिजवायला ठेवायला लागलं. तर गाईस असं टमाटरसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये सर्व मसाले घालायचे. लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि मीठ. तर हे सर्व आता घालायचं. तर पहिलं आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे. गॅस स्लो ठेवायचा आहे. मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर घालायचे हळद, मसाल्याचं प्रमाण जेवढं आपल्याला लागतं तेवढं वापरायचं आहे. आम्हाला जेवढं तिखट लागतं, जे तिखट, खारट, आंबट त्याप्रमाणे मी घेतलेले आहे सर्व साहित्य. आता यामध्ये घालायचे मीठ, गरम मसाला आणि धने पावडर. तर सर्व हे घालते यामध्ये. तर मसाले सर्व तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आता यामध्ये घालणार आहे बटाटा. बटाटा थोडा वेळ शिजवायला ठेवायचे 5-10 मिनटं. झाकण लावून 5-10 मिनटं शिजवायला ठेवते. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे, तर आपल्याला सुकी बनवायचे कोलंबी मसाला. तर आता त्याला झाकण लावून ठेवते 5-10 मिनटं. तर गाईस बघूया
बटाटा शिजले की नाही. 5 मिनटं झालेले. तर असं छानपैकी बटाटा शिजवून घेतलेले. जास्त नाही शिजवायचे, थोडंसं शिजून घ्यायचं, नंतर मग कोलंबी बरोबर ते शिजून जाईल. आता यामध्ये घालायचे कोलंबी. आता यामध्ये घालणार आहे कोलंबी. कोलंबीला लाल तिखट मसाला, हळद, मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि लिंबूचा रस लावून ठेवलं होतं 15-20 मिनटं. त्याप्रमाणे आंबट वापरणार आहे कोकमाची फोडं. आता ह्यामध्ये घालायचे थोडीशी कोथिंबीर. आता 15-20 मिनटं कोलंबीला शिजवायला ठेवायचं. स्लो गॅसवरती ठेवायचं, कारण पाण्याचा वापर न केल्यामुळे स्लो गॅसवरती शिजवायला ठेवायचं. तर झाकण लावून 15-20 मिनटं शिजवायला ठेवते. तुम्हाला मी 15-20 मिनटानंतर भेटते. खूप छान टेस्टी बनलेली आहे कोलंबी मसाला फ्राय या कोलंबी फ्राय मसाला, काही बोलू शकतो. आता हे बटाटा तर शिजलेले आहे. आता त्यामध्ये घालायचे शिमला मिरची आणि कोकमा ते 2 तुकड्यामध्ये करायचे. पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता याला थोडा वेळ 5 मिनटं शिजवायला ठेवायचे. जास्त नाही शिजवायचे आता, कारण कोलंबी आणि बटाटा शिजलेले आहे. आता शिमला मिरची वापरल्यामुळे तर थोडंसं शिजवायला ठेवायचं आहे. तर काही ह्यामध्ये हिरवी कांद्याची पातसुद्धा वापरू शकतो शिमला मिरचीबरोबर, अगर असेल तर ते वापरू शकतो. खूप छान टेस्टी लागते कोलंबी मसाला फ्राय. आता याला थोडा वेळ शिजवून घेते. खूप टेस्टी आणि छान बनलेले कोलंबी भाकरीबरोबर छान लागते. मी तर आता तांदळाची भाकरी बनवली आहे, त्याचबरोबर खायला घेणार आहे. तर गाईज असं छानपैकी आता बनवून घेतलेले आहे. शिमला मिरचीसुद्धा शिजवून घेतलेली आहे. तसं छानपैकी बनवून घ्यायचं आहे पटापट. आता हे झालेलं आहे कोलंबी मसाला फ्राय. आता यामध्ये घालायचे कोथिंबीर. एकदम टेस्टी बनलेले कोलंबी. तर गाईज आता हे झालेले आहे. आता तुम्हाला मी काढून दाखवते कशी झालेले. एकदम टेस्टी आणि छान झालेले, पाहू शकता. गॅस बंद करायचा. आता मी तुम्हाला काढून दाखवते कशी झालेले कोलंबी मसाला फ्राय. असे छानपैकी बनवून घ्यायचे. अगदी सोपी रेसिपी आहे कोलंबी मसाले फ्रायची. कोलंबी मसाले फ्राय वेगवेगळ्या पद्धतीने बनतं. आज मी ह्या पद्धतीने बनवून घेतलेली आहे. दुसरेसुद्धा मी पद्धतीने बनवून घेते. त्यामध्ये जास्त कांदा टोमॅटोचा वापर करत नाही. यामध्ये मी कांदा टोमॅटोचा वापर जास्त केलेला आहे. तर गाईज असं छानपैकी बनवून घ्यायचे कोलंबी मसाला फ्राय. आणि गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कोलंबी मसाला फ्रायची, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.